नगर विकास विभागाच्या कामगिरीवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून तीव्र नाराजी व्यक्त। केंद्राच्या निधीतून योजनांचं काम योग्य प्रकारे होत नसल्याने कामकाजात सुधारणा करण्याचे फडणवीसांचे निर्देश। सूत्रांची माहिती। राज्याच्या तिजोरीवरील भार कमी करण्यासाठी सरकार 41 मद्यनिर्मिती उद्योगांना 328 नवे परवाने देणार। 96 परवाने राजकीय नेत्यांच्या कुटुंबियांशी संबंधित असल्याची माहिती। मुंबईत येण्यावर मनोज जरांगे ठाम। 27 ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे प्रस्थान। आपल्याला शांततेत मुंबईला जायचंय, मनोज जरांगे यांचं आवाहन। मराठा समाजाला सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे, तरीही लोकशाही मार्गाने कोणी आंदोलन करत असेल तर त्यांच्याही मागण्या समजून घेऊ। जरांगेंच्या आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। महायुती सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य। तर कर्जमाफीसाठी कमिटी नेमली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांची ही माहिती। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी दिवा चिपळूण मेमू गाडी ठाण्यात प्रवाशांची गर्दी। प्रवाशांचा रेल्वे डब्यात बसून प्रवास। रेल्वे डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी। कोरोनात बंद केलेल्या 17 एक्सप्रेस आणि पॅसेंजर ट्रेन 3 वर्षांनंतरही सुरू नाहीत। सह्याद्री एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेससह साईनगर शिर्डी पॅसेंजर आणि दादर रत्नागिरी पॅसेंजरचा समावेश। मुंबईत पावसाची पुन्हा एंट्री। पहाटेपासून काही भागात जोरदार पावसाला सुरुवात। लोअर परळ, दादर, अंधेरी परिसरात मुसळधार पाऊस। नाशिकमधील गंगापूर धरण 97% भरलं। गंगापूर धरणातून 990 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू।